स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। लोक कलावंतांच्या मानधनात वाढ करावी, दशरथ धुमाळ। गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धुमाळ यांनी आमदार संग्राम जगताप यांना दिले निवेदन। महाराष्ट्र शासनाची राजश्री छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना ही वृद्ध कलावंत मानधन योजना म्हणून ओळखली जाते। या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना दरमहा 5,000 रुपये मानधन दिले जाते। वाढत्या महागाईच्या काळामध्ये हे 5,000 रुपये मानधन पुरेसे नसून या मानधनात वाढ करून ते 10,000 रुपये करून अहिल्यानगर जिल्हा मोठा असल्याने मानधनासाठी निवड मर्यादा म्हणजेच इष्टांक किमान 500 इतका करण्यात यावा, अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन अहिल्यानगरचे आमदार संग्राम भैया जगताप यांना देऊन आगामी अधिवेशनातून याबाबत आपण आपल्या मागण्यांचा विचार करून आवाज उठवावा, अशा प्रकारची मागणी गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व कलावंत मानधन सन्मान योजनेचे अशासकीय सदस्य दशरथ नारायण धुमाळ यांनी केली आहे। भारतीय संस्कृतीचा ठेवा व समाज प्रबोधनाचे महान कार्य हे लोक कलावंत करत असतात। सध्याच्या महागाईच्या काळामध्ये शासन 5,000 रुपये मानधन देते, परंतु ते तुटपुंजे आहे। त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी सांस्कृतिक निवेदन देण्यात येणार असून शासनाने अत्यंत सहानुभूतीने व गांभीर्याने विचार करून मानधनात वाढ करण्याची मागणी लोक कलावंतांकडून ही केली जात आहे। जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर। मी दशरथ नारायण धुमाळ, अहिल्यानगर। हिंदवी गोंधळी समाज संघटना महाराष्ट्र या संस्थेचा एक प्रतिनिधी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत आहे आणि लोक कलावंतांसाठी अनेक योजना त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी असं मी सांस्कृतिक मंत्री जलाल साहेब, अहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार संग्रामभाई जगताप यांना निवेदन दिले आहे की लोक कलावंत हे काही अपसा नाही आहे। लोक कलावंत हा पारंपरिक पिढ्याने पिढ्या अशा 5,000 वर्षापूर्वीचा लोक कलावंत याला पूर्ण ते असे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात, भारत देशात फिरत असतात। शहर, गाव, तांडा, वस्ती, डोंगर अशा ठिकाणी जाऊन ते आपल्या संस्कृतीचं जतन करीत असतात। ते खऱ्या अर्थाने भारत देशाची संस्कृती जतन करणारे आणि रक्षण करणारे असे आपले लोक कलावंत यांना महाराष्ट्र शासनाने 10,000 रुपये मानधन करावे असे मी सरकारला सांगू इच्छितो आणि त्यांच्या मुलाबाळांचा विचार करून त्यांची उपजीविका ह्या धंद्यावर चालत आहे कलावंतांच्या याच्यावर, परंतु त्यांचं वय 50च्या पुढे झाल्यानंतर त्यांना कुठलंही कला सादर करता येत नसती। त्या कारणाने त्यांना मानधन जास्तीत जास्त आज तरी 10,000 रुपये करावे असे मी रेणुका माता चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वनला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।